आता आपण जात आहे संगम व्हॅली. सो आपला डे 2 आहे संगम व्हॅली ट्रेक. आपण गाडी पार्किंगला पार्क केलेली आहे आणि इथून 15 मिनिट्सचा ट्रेक आहे चालत. त्याच्या पुढे काय असेल बघूया. दगड आहे आपली एअरटेलची 4G नाही का झाली ते दगडापर्यंत जायचं ना वापस. आणि तिथे एअरटेलचं नेटवर्क टेस्ट करायचं का? आणि ते पाण्याचं कसं जाता येईल त्याच्यात इतकंच पाहिजे. अरे कसं जाऊ आम्ही? चालत योग्य राहील ना, कपडे ओलेच होणार ना. ते मी एक व्हिडिओ पाहिलं होते, असं चौकोनी काहीतरी बसवलं डब्याचं बनवेल त्याचे 20 रुपये चार्जेस आहेत. के लिए हम आए थे पहाड़ों में और यहाँ आके पता चला कि हमारी फिजिकल हेल्थ की लगी पड़ी है. सो इथे पुढे रॅपलिंग पॉइंट आहे, तर तिथे आपण जातोय आता. तर बघूया, थोडीशी हिम्मत करून रॅपलिंग करायची आज और एक डर के आगे जीत है ये साबित करना है. झाली का झोप? वर्सेस रियालिटी. एशिया सेकंड बिगेस्ट व्हॅली. वाटलं तर पाहिजे की जात आहे काय. कम ऑन गाइस, यू कैन डू इट. इतना सब जैसे कि आपने डेजर्ट का व्लॉग देखा है, इतना सब होने के बाद भी मेरे पास 3 फोन्स की जिम्मेदारी दी है. फोन आणले का? आणले. सही सलामत फोन लेके आई हूँ मैं. उठ ना, हळू उठ. मनी है तो सब कुछ है, इसलिए कैश लाना ना भूलिए. कारण इथे 20 रुपीज तिकीट आहे जर तुम्ही त्या बोटमधून ते पाणी पार केलं तर. आणि असं तुम्ही चालत पण करू शकता, पण कमरेपर्यंत पाणी. हे बघा, जर तुम्ही इथे पावसाळ्यात खूप पूर आल्यावर फसले तर तिथं थांबा.
तुम्हाला खूप मध्ये मध्ये पॉइंट असं आमच्या पप्पांनी सांगितलं. जैसे कि अपनी फेमस ऐड है कि एयरटेल का नेटवर्क हर जगह होता है और इसी संधान वैली में उन्होंने ऐड बनाई है और क्लेम किया है कि उनका नेटवर्क यहाँ पे सबसे स्ट्रॉन्ग है. तो देखते हैं अभी नेटवर्क मिलता है या नहीं एयरटेल के सिम. दाखवा पप्पा एअरटेलचं आहे का नाही नेटवर्क. नेटवर्क यहाँ पर 0 है. दिखाओ दिखाओ. ये देखो, वी वॉन्ट प्रूफ. ये देखो नेटवर्क 0 नहीं है. डायरेक्ट काहीच नाही. पटापट चला. पाय उचला. काय आवाज काढ ना. गाईज फोन चेक. माझ्याकडे आणि पार्थ तुझा. त्या चपलेचं जाणं अवघड आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सांग बरं कितीला आहे लिंबू पाणी. मोठे आहे, सांग ना. बघितलं थोडीफार किरण दिसते. चला पटकन लिंबू पाणी प्यायचं असेल तर पटापट चला. नॅरो व्हॅली वाईड होत चालली आहे बघा. पण पुढे आय थिंक परत नॅरो होणार. नाही आता आपल्याला लवकरच सनराइज दिसतील. ते कोकण कडा म्हटले बघितलंच नाही कोणता. हा ना. उचला ते काका जातील खाली. उचला. इतके लोक अटकले. उचला. पण कसं आहे जर बारकाईने जर बघितलं हां तर आता खाली सर्व येऊ शकतं. चला तुम्ही घ्या. अरे जा माझ्या हातात बाहेर जा. चल तू चल. जा पुढे. एक पावसाळा गेला आणखी चेंजेस होत असतील. हे दगड खाली इकडं तिकडं परत फिटिंग होतात. कौन करतो. अगर आपको फोन में रेंज चाहिए तो इतना दूर आना पड़ेगा एक्चुअली. और वीआई को भी इधर रेंज मिल जाती है. हाँ. पर एयरटेल को नहीं मिलती. हाँ पर एयरटेल को तो नहीं मिली. आम्ही बिना चप्पल बिना शूज आम्ही ट्रेक केलेलं आहे आज संदन व्हॅलीचं. हाफ पूर्ण लाल झाले तळपाय आमचे. दिसत नाही साक्षी लाल. पण ते लाल झाले आता ते व्हिडिओत नाही येते. दीदीचे प्रॉपर लाल दाखवा बरं माझे पण. सो खूप मोठं रेकमेंडेशन आहे की प्लीज चप्पल नाही पण शूज नक्कीच घालून या. व्हिडिओ चालू होता. ते तिथे पाणी होतं ना त्यामुळे आम्ही शूज तिथं काकांचं आणि दीदीचं आणि माझं ठरलं की नाही पाण्यातूनच जायचंय. आम्ही होप करतो कोणी गरजूनी आमचा शूज उचलले नसले म्हणजे नाही तर आमची हालत. पण हिला बोटनी यायचं होतं त्यामुळे मग मला ब्लॉग मध्ये टाकायचं बोट. हा तिला ब्लॉग मध्ये टाकायचं होतं म्हणून फक्त तुमच्यासाठी ती बोटनी आलेली बघा. 20 रुपीज घालून. पण अजून ते दिलेले नाहीये. द्यायचे ते. आणि ते शूज ओले होतील म्हणून आम्ही डिसाईड केलं की
शूज तिथेच काढून येऊ, पण आता इथं आल्यावर समजलं की नाही, शूज खूप गरजेचे होते. हा तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ. शूज घालूनच इथे बाय कर इकडे.